काय अरे मिक्सर याचं आयल्या चला या सामन्याला सुरू करूया आपण. एका साईडला एक्सर ए टीम आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण त्या ठिकाणी पाहतो. काय झालं दादा, परत गेला चष्मा ठेवायला. ओके अरे घेऊ तो कॅप्टनने दी त्याला. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जुचंद्र टीमची. एका साईडला रामकिनी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सुनील मुकादम. ही आपण आघाडीची जोडी पाहतोय. आणि गोलंदाजी ट्रॅकवर हेमंत. प्रवीण गावड, आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार घेण्यासाठी या. सुस्वागतम सुस्वागतम. धन्यवाद धन्यवाद. मालजीपाडा NCC मालजीपाडा संघाचा मी आभार व्यक्त करतो इथे संधी दिल्याबद्दल. नक्कीच आपण पहिला सामना काही कारणास्तव काही खेळाडू कमी कारणास्तव तो पहिला सामना रद्द झाला होता आणि त्यामागे पुढची वाटचाल साई दत्त पेनकरपाडा संघाला देण्यात आलेली आहे. दुसरा सामना NCC नारंगी वर्सेस चेंज पॉइंट झाला होता. त्यामध्ये जबरदस्त बॅटिंग पन्नाच्या पहिला चेंडू फुलटा चेंडू मात्र पहिला चेंडूवरती चांगला समाचार, योग्य समाचार. जितेंद्र मास्टर्स वर्षाचा एक्सर ए हा सामना सुरू, तिसरा सामना सुरू आहे आणि नक्कीच प्रफुल्ल आलेले आहेत. वेलकम प्रफुल्लजी. प्रफुल्ल भोईर एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू जितेंद्र संघातील. मात्र काही कारणास्तव कामानिमित्ताने वेळ नाही आहे, मात्र संघाच्या पाठीराखे आलेले आहेत ते आणि संघावरती किती प्रेम आहे ते दाखवत आहेत आणि आपल्या समाजावरती, आपल्या अगदी कोणी समाज संस्थेमध्ये एक चांगले व्यक्तिमत्व प्रफुल्लजी भोईर आलेले आहेत. सुरेख चेंडू, सुरेख फिल्डिंग, मात्र इथे धोका होता. सुनील मुकादम यांना मात्र इथे या चेंडूवरती, या फटक्यावरती 2 धावा. पहिल्या चेंडू चौकार आल्यानंतर चांगली स्थितीमध्ये चांगली सुरुवात जितेंद्र मास्टर संघाची आपण बघतोय. अमर मँगो मर्चंट एक्सर ए संघ आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. त्यांच्या अपोजिट याच परिसरामधील एक नामांकित संघ जितेंद्र संघ बघतोय. एसटीच्या मागे किशोरजी पाटील एक अष्टपैलू खेळाडू आहेत, अनुभव भरपूर आहे. चांगला चेंडू बॅक्टरच्या बरोबर चेंडू खेळून काढला बघायचे, धोका होता इथे. चेंडू फेकी मात्र खराब होते. कदाचित किंचित सुनील मुकादमला बाद करण्याचा प्रयत्नामध्ये होते गोलंदाज, मात्र थोडे कमी पडले. धावा सुरू आहेत. नक्कीच असा जर जितेंद्र मास्टर संघ खेळला तर नक्कीच 55 किंवा 60 धावा बनवतील आणि नक्कीच जितेंद्र मास्टर संघ देखील या मालिकेमध्ये चांगला संघ आहे. बरेच सेमीफायनल फायनलमध्ये देखील संघ खेळलेला संघ आहे आणि त्यांच्या अपोजिट एक्सर ए संघ आहे, हा देखील चांगला संघ आहे. स्लो चेंडू होता, अगदी स्लो खेळला, मात्र सर्कलच्या आतमध्ये चेंडू आडला जातोय. एक धाव समाधान. मात्र किती धावेवर थांबतील जितेंद्र संघ ना किती धावेवर थांबवण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत एक्सर ए संघ. धाव संख्या 8. रामकिनी एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्यांच्या बॅटमधून बरेच आपण धावा बघितल्या, चांगली गोलंदाज देखील आहेत. फ्लॅट चेंडू होता, योग्य चेंडू होता, डॉट चेंडू येतोय. मात्र डॉट चेंडूची गरज आहे. मात्र पॉवर प्ले शतक सुरू असताना योग्य समाचार घेतला पाहिजे आणि त्या धावा ज्या आपल्या बॅटमधून आल्या पाहिजे, कमीत कमी 10 ते 15 धावा आल्या पाहिजे. सुरेख चेंडू, सुरेख फटका चेंडू होता पॉईंट रेजमध्ये. तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू व्यवस्थित पकडतोय. एक धाव समाधानी आहेत रामकिनी, सुनील मुकादम. धाव संख्या 9. मात्र शतक संपलेलं ते पहिलं
धाव संख्या बिनबाद 9. तिसरा सामना जितेंद्र मास्टर्स वर्सेस एक्सर ए सामना बघतोय. चौथा सामना असेल आजच्या दिवसामधील आर के मोरवा वर्सेस श्रीकृष्ण कोलसेद. आपण स्पर्धा बघतोय आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची अंतर्गत आणि मुंबई वसई रजिस्टर अंतर्गत ही स्पर्धा क्रमांक 13 सुरू आहे या मालजीपाडा गावामध्ये. नक्कीच आजचा हा बघतला आता जो राई संघ पराभूत झाला, भाईंदर संघ काही कारणास्तव पण खेळाडू कमी असला तो देखील बाहेर गेला. पेनकरपाडा नारंगी एक्सरे जुचंद्र कोळशेद आणि मोरवा जे संघ आहेत, मात्र त्याच्यामध्ये कागदोपत्री बघितलं तर आताच्या स्थितीमध्ये कोळशेद आर के मोरवा हा संघ देखील चांगला आहे. मात्र ते आमने सामने आपल्याला अंतिम सामन्यात दिसतीलच. चॅम्पियन संघ आहेत आणि नक्कीच बऱ्याच वेळानंतर बऱ्याच स्पर्धेनंतर प्रफुल्लची आमची भेट झाली. मात्र वेस्टर्न रेल्वेचं भरपूर काम सुरू आहे, त्यांना वेळ नाही आहे, सुट्टी देखील त्यांची पास होत नाही आहे. आज ते आलेत, धन्यवाद तुमचा. सुरेख चेंडू थोडे पुढे सरसावले, शॉट चेंडू होता, चेंडूपर्यंत जाण्याचं काम बॅटर करतो राम किनी. गोलंदाज येतोय जितेश. पहिल्या ओव्हरमध्ये धाव संख्या 9 होती, बिनबाद 9. बघायचं जितेंद्र मास्टर संघ क्रिकेटची पंढरी बोलतो आपण. जितेंद्र गावामध्ये बऱ्याचशा स्पर्धा सुरू असतात, शनिवार रविवार सुरू असतात, मध्ये देखील स्पर्धा सुरू असतात. सुरेख चेंडू असेल मगायचा इथे, हा चेंडू अक्षरशः खराब चेंडू वाईट साईड पंचांमार्फत येतोय. 13वी स्पर्धा बघतोय, भरपूर संघ आपण चॅम्पियन होताना बघितलेले आहेत. लढत सुरू आहे, चुरस सुरू आहे. रँकिंगला अजूनही कायमचा फॉर्म आहे संघ आहे, आर के मोरवा संघ आहे, मालवणी संघ आहे. मात्र नक्कीच अखेरपर्यंत कुठला संघ आपलं स्थान कायम ठेवेल. अजून मालिका भरपूर स्पर्धा भरपूर सुरू आहेत आणि भरपूर बाकी आहेत. मात्र अखेरला कुठला संघ कुठल्या रँकिंगला आहे तो आपल्याला दिसेलच. मात्र खेळ सुरूच राहील, क्रिकेट सुरू राहील. मात्र प्रत्येक आपले आयोजक आपापला जो बेस्ट आहे तो देण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांमार्फत. मात्र या अवांतर धावा एक्सर ए संघाला अडवाव्या लागतील. कुमार आहेत, कुमार थोडे विचार करत आहेत. मात्र आम्हाला कमीत कमी धावा 50च्या आतमध्ये आम्हाला अडवायचं जितेंद्र संघाला. मात्र जितेंद्र संघाची गाडी जी आहे ना ती फाटक क्रॉस करून पुढे गेलेली आहे, ती थांबणार नाहीये. राम किनी फिल्डर थोडे पुढे आले, बघा समोर कुमार आहेत आणि कुमार चेंडू उचलेपर्यंत थोडा उशीर होतोय, थोडे पडतात धडपडतात. मात्र आम्हाला काही धावा वाचवायचे आहेत. नारंग गार्डनचे मालक कुमार आहेत. मात्र नक्कीच अमर मँगो मर्चंट यांच्या वतीने देखील संपूर्ण ड्रेस आपण बघतोय आणि नक्कीच पुढचा जो आता महिना येणार आहे तो देखील आंब्याचा येणार आहे. गरमी वाढत चाललेलं आहे, उष्ण वाढत चाललेलं आहे. मात्र होळी जर आपल्या जवळ जाते हेच चाललेलं आहे. जशी जशी होळी जवळ येईल तसा तसा उष्ण सूर्य देखील तापेल, ऊन वाढेल, गरमी वाढेल, थकवा जाणवेल. मात्र खेळ सुरू राहील, खेळ सुरू राहणार आहे. मात्र ही मालिका 23 संघांची मालिका आणि दमन दौरा येणाऱ्या शुक्रवार शनिवार रविवार दमन दौरा करणार आहेत. मात्र प्लॅनिंग सुरू आहे, पॅकिंग देखील सुरू आहे. आपण प्रवास कसा केला पाहिजे, ट्रेनने केला पाहिजे, गाडीने केला पाहिजे, मात्र हा देखील विचार सुरू आहे. त्याच्यानंतर थोडी चर्चा देखील सुरू आहे, कुठला कुठला खेळाडू या स्पर्धेमध्ये येणार आहे. चांगला फटका, चांगली फेकी, मात्र जास्त एफर्ट लावलेला. चेंडू अगदी गोलंदाजावरून चेंडू गेला होता. 2 धावा थांबल्या नाहीत, थांबवल्या नाहीत. मात्र प्रयत्नामध्ये आहेत एक्सरे संघ. महत्वाचं म्हणजे धाव संख्या 21 आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एकही गडी बाद नाहीये. सुनील मुकादम आणि राम किनी. सुरेख अप्रतिम फटका, मात्र फटका तिथे क्षेत्ररक्षक आहेत, कैलास आहेत. मात्र चांगली फेकी कैलास मार्फत. एकच धाव समाधान, एकच धाव घेतली जाईल. पाणी पाणी घेऊन जायचं. जेव्हा तुम्हाला पाण्याची गरज लागेल फक्त आम्हाला हात दाखवा, पाणी मैदानच्या आतमध्ये तुम्हाला पोहोचवलं जाईल.
पंच विशाल आहेत आणि परशुरामजी भोईर मात्र 9 चेंडू झाले. मात्र या सामन्यापुरते रिटायरमेंट घेत आहेत. आपल्याला जर मंडळाने नियम बनवलेला आहे 50चा खेळाडू रिटायरमेंट घेत आहेत. रामकिनी व्हाईटला प्लस आणखीन एक 2 दुसरा व्हाईट पडला त्याने एक सिंगल आला. त्याच्यानंतर 2 धावांचा फटका आहे. मात्र अशा प्रकारे 2 ओव्हर संपल्यानंतर धाव संख्या चांगल्या स्थितीमध्ये 22 धावा सरासरी 11ची मेंटेन आहे जुचंद्र मास्टर संघाची. अजूनही 3 ओव्हर 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजूनही मोठे बॅटर यायचे आहेत. मात्र आता मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर तिसरा सामना बघतो आपण. जुचंद्र म्हणजे जुचंद्र मास्टर संघ बोलला, जुचंद्र गाव बोलला तर नक्कीच कलाकारांचा गाव आहे. त्या गावात नक्कीच क्रिकेटर चांगले आहेत, वकील देखील आहेत, CA देखील आहेत, डान्सर देखील आहेत, मूर्तिकार कलाकार भरपूर आहेत, रांगोलीकार आहेत, चित्रकार आहेत आणि नक्कीच जुचंद्र गावाची क्रिकेटची पंढरी. आणि जुचंद्र गावामध्ये आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये जेवढ्या स्पर्धा होत नसतील ना तर त्यांच्या एक सीझनला एवढ्या स्पर्धा होतात. कांचन येतोय धावांचे रन मशीन कांचन. 2 ओव्हर संपल्यानंतर चांगल्या स्थितीमध्ये जुचंद्र संघ 22 धावा डाव फलकावरती सरासरी 11ची आहे आणि नक्कीच 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज नितीन येतोय. नितीन येतो थोडा विचार वेगळा केला. मात्र काही चर्चा सुरू झाली गोलंदाज कुठला वापरावा. मात्र विकीला पुढे आणण्याचं काम केलं होतं. मात्र विकीला थोडं परत पाठवण्याचं काम संघनायक करतोय आणि नितीन येतोय नंबर 3चा गोलंदाज. मग अशी नितीनची माझी भेट झाली मंदिराच्या आतमध्ये. काही खेळाडूची प्रॅक्टिस देखील नाही, मात्र कामानिमित्ताने खेळाडू बाहेर असतात. जिवंत उदाहरण म्हणजे आमचे प्रफुल्लच एक चांगले बॅटर आहेत. ओपनिंग बॅटिंग जुचंद्र संघामध्ये करत असतात ते आणि कित्येक स्पर्धकांच्या बॅटमधून पहिले चेंडू षटकार मी बघितलेले आहेत आणि ते देखील वंचित बसलेले आहेत. मात्र मी मैदानाच्या आतमध्ये का नाही. नंबर 3चा गोलंदाज समोर अगदी समोर पंचाचा चेंडू बाजूने गेला. किती धावांचा फटका असेल, चेंडू आडला तर देवेना, चेंडू उचलेपर्यंत थोडा उशीर होतोय. चांगली फेकी मात्र अक्षरशः जास्त एफर्ट लावलेले आहेत. चांगलं बॅकअप एसटी रक्षक किशोर पाटील यांच्या माध्यमातून केलं जातं आणि नक्कीच हा येणारे 5 चेंडू हा जो षटक आहे कमीत कमी धावांचा जर आलं तर नक्कीच एकसर हे संघ कमीत कमी धावा. फुलटा चेंडू मात्र चांगला समजला घेतला. मात्र अगदी एसटीच्या मधोमध सापडले लेग बिफोर द साय आणि LBW बाद काम करतोय आणि आपला अगदी एसटीच्या मधोमध सापडलेत. अंगी अपील केल्यानंतर आपले पंच परशुरामजी भोईर उंच बोट करून आकाशाकडे पंच बाद घोषित करत आहेत. कांचनला देखील परतावं लागेल. कांचन जास्त धावा केल्याने आपल्या संघासाठी फक्त आणि फक्त 2च धावा केल्या. नक्कीच ज्यावेळी जितेंद्र संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला सुनील आणि रामकिनी सुस्वागतम जगदीशची घरात सुस्वागतम. वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे या मालजीपाडा गावामध्ये. NCC मालजीपाडा मास्टर संघाच्या वतीने आपल्या मंडळाच्या आगरी कोली समाज संस्थेचे सहखजिनदार जगदीशजी घरात, श्रीकृष्ण कोळसे संघाचे अष्टपैलू खेळाडू, माजी संघनायक. नक्कीच बऱ्याचशा स्पर्धा ते खेळलेत या महोत्सवामध्ये. आपलं हार्दिक स्वागत आहे जगदीशजी घरत साहेब. चांगले व्यक्तिमत्व. लो फुट चेंडू होता मात्र बघायचे चेंडू खाली आपली जागा सोडतात किशोर पाटील आणि चांगला प्रयत्न होता. आणि नक्कीच या चेंडूवरती 1 धाव. मात्र 2 चेंडू फुलटोस टाकले होते. पहिल्या चेंडू अगोदरच्या चेंडूवरती गडीबाद झाला होता. हा चेंडू देखील चांगला खेळण्याचा प्रयत्न मध्ये होते. अमरचं नाव घेतलं आपण तर स्पर्धा आपण आठवली. मालवणी संघ मालवणच्या स्पर्धेमध्ये चांगली त्यांनी बॅटिंग केली होती. 2 चेंडू 10 धावांची गरज असताना याच खेळाडूने एक चौकार षटकार मारला होता. ते देखील विसरता कामा नये. मात्र बॅटरने चांगली बॅटिंग केल्यानंतर पुढे आणण्याचं काम जुचंद्र संघ करतोय. ओपन मैदान आहे.
सर्व ठिकाणी चौकार आहेत, कुठे डिक्लेअर झोन नाही, सुंदर मैदान आहे. मालजीपाडा गावाच्या वतीने जबरदस्त हे मैदान राखून ठेवलेलं आहे. या मैदान निगा देखील चांगली ठेवलेली आहे. चेंडू हवेमध्ये अगदी सेफ लँडिंग करतो दोघांच्या मध्ये आणि चेंडू उचलेपर्यंत थोडा उशीर होताना दिसतोय. मात्र या चेंडूवरती बघता बघता 2 धाव पूर्ण. सुनील मुकदम आणि अमर, धाव संख्या 28. चांगल्या स्थितीमध्ये तिसरं शतक सुरू असताना आणि नक्कीच 5 ओव्हरचा मॅच आहे. मात्र 5 ओव्हरमध्ये कमीत कमी 50 ते 55 धावा ह्या मैदानामध्ये तुम्हाला कराव्या लागतील. मात्र पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी प्रवीण गावंड यांनी केली होती. मात्र प्रवीण गावंडचा या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये 76 धावा त्यांनी नाबाद केल्या होत्या. मागच्या स्पर्धेमध्ये त्यांचा रेकॉर्ड्स आहे. हा चेंडू येतोय डॉट. मात्र 30 शतक संपन्न झालेलं आहे आणि धाव संख्या झालेली ती 28. धावा. गडी बाद 2, एक रिटायर झालेले आहेत रामकिनी आणि एक झेल बाद झालेले आहेत कांचन, माफ करा एलबी बाद झालेले आहेत. लेफ्टम गोलंदाज देवेंद्र येतो, नंबर 4चा गोलंदाज. बघायचं कमीत कमी धावा या 7 चेंडूमध्ये या ओव्हरमध्ये. देवेंद्र ठाकूर. चौथा सामना श्रीकृष्ण कोल्डसे वर्षाचा RK मोरो दोन्ही संघांना तयार राहायचं आहे. उष्ण वाढलेले आहेत. मात्र तेव्हा जेव्हा तुम्हाला पाण्याची गरज लागेल फक्त आवाज द्या, तुम्हाला पाणी मैदानाच्या आतमध्ये पोचवलं जाईल. सुनील मुकादम ऑन द स्ट्राइक्स. देवेंद्र यॉर्कर चेंडू, जबरदस्त चेंडू हाताळला होता. मात्र फटका, सुंदर फटका, तितका सुंदर चेंडू देखील आहे. एकच धाव समाधान. दोन्ही बॅटर्स अगदी चांगले बॅटर आहेत आणि नक्कीच स्फोटक फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण गेले कित्येक स्पर्धे बघतोय. अमर मालवणी स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग केली होती आणि तशीच बॅटिंग तुम्हाला आता करावी लागली या स्पर्धेमध्ये. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू आणि चांगला चेंडू टाकण्याचं काम देवेंद्र करतोय. यस, दांडी गोल जबरदस्त चेंडू, अप्रतिम गोलंदाजी देवेंद्र यांची. 3 चेंडू मध्ये 1 धाव आणि 1 गडी बाद. काय जबरदस्त. मात्र कॅप्टनने काय केलं, देवेंद्र आणण्याचं काम केलं. मात्र देवेंद्र आपली कामगिरी चांगली बजावतो गोलंदाजीमध्ये. नक्कीच जी संधी दिली होती आणि ते संधीचं सोनं करतोय गोलंदाज देवेंद्र. जबरदस्त कमबॅक करतो एकसर हे संघ अमर मँगो मर्चंट. जबरदस्त अपोजिट संघ जुचंद्र आहे. मात्र जुचंद्र संघ देखील बऱ्याचसा सेमीफायनल फायनल देखील खेळलेला संघ आहे. मात्र त्या संघाला अडवण्याचं काम एकसर हे संघ करतोय. चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग, कमीत कमी धावा येणाऱ्या ओव्हरमध्ये, येणाऱ्या चेंडूमध्ये देण्याचं काम एकसर हे संघ करेल. सुंदर आयोजन नियोजन आहे. NCC मालजीपाडा मास्टर्स आहे. आपण बघतोय स्पर्धा क्रमांक 13 सुरू आहे. सौजन्य स्वर्गीय प्रवीण अनंत पाटील, किंजल एंटरप्राइजेस. आपण मालजीपाडा टी शर्ट बघतोय आपण. आणि नक्कीच जेम्स बॉन्ड राई या संघाला देखील टी शर्ट, संपूर्ण ड्रेस सोमनेल मनोहर रायगावतील समाजसेवक यांच्या वतीने देण्यात दिलेले आहेत. धन्यवाद स्वप्नील भोईर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये समित. देवेंद्र सुरेख चेंडू, कार्पेट ड्राईव्ह. बघायचं किती धावांचा फटका आहे आणि नक्कीच चेंडू उचलतील. चांगली फिल्डिंग, मात्र थोडा उशीर. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी, एकच धाव समाधान. मात्र सुनील मुकादम सज्ज आहेत मात्र मोठे पट्टे खेळण्याचे
माहीर आहेत, मात्र आत्ता या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये मोठे फटके खेळण्याची आवश्यकता आहे. जितेंद्र संघाला 50च्या पलीकडे जाणे गरजेचं आहे, कारण एक्सरे संघ किशोर पाटील आहेत, कैलास आहेत. ही जोडी आहे ना, चांगली जोडी आहे. सुंदर फटका, मात्र पहिला सुंदर फटका सुनीलच्या बॅट मधून येतोय. दमदार बहारदार षटकार, मिळते 6 धावा. नक्कीच मी बोललो का आणि त्यांच्या बॅटमधून षटकार आला काय, त्याला मात्र मी आठवण करून दिली, तू देखील षटकार मारतो, तुला देखील संघामध्ये चांगलं स्थान आहे, ओपनिंगला आलेला खेळाडू आहे. मात्र मी फक्त मुकादम नाही आहे, मी कामगार देखील आहे, चांगलं काम करतो आपल्या संघासाठी, चांगली बॅटिंग करतोय. सुरेख सुंदर फटका, मात्र हा देवेंच्या वरती आक्रमण केलेला फटका आहे. पुन्हा एकदा सुरेख अप्रतिम अपील करण्याचं काम केलं जातं, कॉटचं अपील. मात्र नक्कीच यश तिथं काय घडतं काय बिघडतं, हा चेंडू डॉट येतोय. जबरदस्त अपील केलं, चांगला झेल पकडला किशोर पाटील यांनी. मात्र या वयामध्ये अशी फिल्डिंग करणं, असं आपला शरीराची पूर्ण बॉडी वाकून हा झेल घेणं ही मोठी गोष्ट आहे. मग असे प्रवीण गावंड वय वर्ष तुम्हाला सांगत नाहीये काय त्यांनी बॅटिंग केली प्रवीण गावंड यांनी. मात्र प्रवीण गावंडला हे मैदान नक्की आहे, नारंगीला मैदान नक्की आहे. मात्र ओव्हर संपलेला 4 धाव संख्या, धाव फलकावरती 36 धावा. विशेष सन्मान सहखजिनदार जगदीशजी गरज, श्रीकृष्ण कोलशेतचे चांगले खेळाडू, संघनायक आणि एक चांगले व्यक्तिमत्व. आणि नक्कीच सुस्वागतम आपल्या एक लिजेंड खेळाडू यांचा भरपूर दिवसांनीच आमचा भेट झालेली आहे. टेनिस जगतातील एक अष्टपैलू खेळाडू हरमजी पाटील एक्स संघातील अष्टपैलू खेळाडू आहेत. मात्र आम्ही लहान असताना राही गावात हरम पाटील आल्यानंतर आम्ही त्यांना बघण्यासाठी जायचो. आता हरम पाटील काय बॅटिंग करायचं याला, मला आता जरी उतरले तरी चांगली बॅटिंग करतील. त्यांच्या दोघांच्या क्रिकेटच्या आणि त्यांच्या मध्ये कोण आलेलं आहे त्यांचं वय. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, विकी आणि विकी. धाव संख्या धाव थांबलेल्या ते 36 धावा, 36, लॉस ऑफ 3 विकेट्स. तिसरा सामना सुरू आहे जितेंद्र मास्टर्स वर्सेस एक्सर ए. सुंदर फटका, मध्ये किती धावांचा फटका असेल दोघांच्या, अगदी गॅप मधून चेंडू निघून जातोय. डन डन डन, मिळतील 4 धावा. हा येतो चौकार. आणखीन एक विशेष सन्मान, हरमजी पाटील एक लिजेंड खेळाडू, टेनिस जगतातील एक नामांकित व्यक्तिमत्व. त्यांच्या नावावरती बऱ्याच हाफ सेंचुरी आहेत, भरपूर षटकार चौकार त्यांच्या नावावरती आहेत. आणि त्यांचा देखील विशेष सन्मान एनसीसी मालजीपाडा मास्टरच्या वतीने, आयोजकांच्या वतीने एक विशेष सन्मान. आणि नक्कीच आज त्यांचा विशेष काय दिवस आहे, आज त्यांचा वाढदिवस आहे. नाना दलाब आपण प्रेमाने बोलतो, हरम पाटील 76 वर्ष आपण साजरा करतोय. आणि नक्कीच त्यांचा आज वाढदिवस आहे. आणि त्यांना वाढदिवसाच्या आगरी कोली सामाजिक संस्थेच्या वतीने, आयोजकांच्या वतीने, तमाम क्रिकेट प्रेक्षकांच्या वतीने आणि टेनिस जगतातील एक नामांकित व्यक्तिमत्व हरमजी पाटील यांचा वाढदिवस आहे. आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपण मालजीपाडा गावामध्ये बघतोय. आणि त्यांना दीर्घ आयुष्य लागो आणि त्यांना ही शुभेच्छा. आणि आणखीन क्रिकेटवर तुमचं प्रेम वाढावं. नानांना देखील हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या. तमाम क्रिकेटर रसिकांच्या वतीने, आगरी कोली समाजाच्या वतीने आणि 23 संघाच्या वतीने आणि विशेष आयोजकांच्या वतीने. बघा 76 वर्ष त्यांचा वाढदिवस साजरा करतोय. मात्र 40, 50, 55 वय झाल्यानंतर माणूस थकतोय. मात्र हा माणूस थकलेला नाहीये, हरलेला नाहीये. मात्र त्यांच्या दोघांच्या मध्ये, क्रिकेटच्या मध्ये
आणि त्यांच्या नावावरती भरपूर रेकॉर्ड्स आहेत, हाफ सेंचुरी भरपूर आहेत आणि त्यांना देखील खूप खूप साऱ्या शुभेच्छा असते वाढदिवसाच्या. हररामजी पाटील एकसरगावचे समाजसेवक, दानशूर व्यक्तिमत्व, ज्येष्ठ नागरिक, त्यांचा 76वा वाढदिवस आहे. पुलटा चेंडू होता, मात्र त्यांचा संघ आज खेळताना दिसतोय. सुनील मुकादम सलामीला आलेले थकलेले आहेत. 5 शतक सुरू आहे आणि शेवटचा चेंडू या शतकातील धावसंख्या झालेली ती 44 धावा. मग अशीच 48 धावांचं आव्हान आलं होतं, राही संघाने ठेवलं होतं. मात्र आजचा दिवस कुठला आहे धावसंख्या असेल. स्टेप आउट झाले, चेंडू हवेमध्ये, अगदी चेंडू स्टेप लँडिंग करतो. कुमार चेंडू उचलेपर्यंत हा ना सूर्य देवेंद्र चेंडू उचलतोय. मात्र या चेंडूवरती 2 धावा आणि शतक संपले ते 5 व 30 चेंडूमध्ये जितेंद्र मास्टर संघाने धावा बनवल्यात. त्या 46 धावा बनवल्या आणि 47 धावांचं आव्हान एकसर ए संघ नक्कीच पूर्ण करेल की नाही. मात्र चांगलं मैदान आहे, आयोजन चांगलं आहे, नियोजन चांगलं आहे. प्रमुख अतिथी देखील उपस्थित आहेत. नाना आहेत, आता त्यांचा वाढदिवस आहे. जगदीशची घरत आहेत, भरत राऊत आहेत, प्रफुल्ल भोईर आहेत. आणि नक्कीच उद्या मालजीपाडा संघ खेळणार आहे. मात्र मालजीपाडा टीम 11 कुठली असेल, आम्ही जे गेल्या वर्षी राई संघ बनवतो त्याच्या अगोदर आम्ही खेळलो होतो. आम्ही राई संघाने फायनल मारली होती आणि त्या राई स्पर्धेमध्ये या स्पर्धेमध्ये प्रफुल्लाने 118 धावा बनवल्या होत्या. नक्कीच उद्या 15 फेब्रुवारी नक्कीच महाशिवरात्री आहे. उमेलमान वर्षाचं पांजू या दोन्ही संघांनी बोटीने यायचं आहे डायरेक्ट कोचीमध्ये. घोडबंदर चॅम्पियन संघ आहे, गोरदेव हा देखील चॅम्पियन संघ आहे. तिसरा संघ आयोजक प्रायोजक मालजीपाडा वर्षाचं बालकुम आणि चौथा सामना गावदेव दहिसर वर्षाचा ओवळा, असे 8 संघ खेळणार आहेत. नक्कीच स्पर्धा क्रमांक आपण 13 बघतोय. कुठला संघ टॉससाठी पुढे यायचा आहे. RK मोरवा आणि श्रीकृष्ण कोळशे दोन्ही संघ आलेले आहेत. त्यांना देखील शुभेच्छा असतील दोघांनाही. चांगला खेळ करा आणि खेळत असताना कॉलिंग करा, आपली बॉडी बॅलन्स करा, धावताना काळजी घ्या. पाणी लागेल तेव्हा पाणी फक्त कॉल करा, तुम्हाला पाणी दिलं जाईल. वेलकम जी श्रीकृष्ण कोळशेत आणि वेलकम RK मोरवा दोन्ही संघनायक आमच्या समोर येत आहेत. चेतन आणि मोहनजी घरत आणि त्यांच्या मागे आहेत प्रकाशजी. जितेंद्र मास्टर्स प्रथम बॅटिंग करत असताना 46 धावा बनवल्या आणि 47 धावांचं आव्हान एकसर ए संघाने चॅलेंज केलेलं आहे. मात्र या धावा पूर्ण करणार अमर मँगो मर्चंट एकसर ए संघ बॅटिंग करत असताना आजच्या आपमधून तिसरा सामना सुरू आहे. नक्कीच आपण टॉस बॉक्स मध्ये बोलूया. ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि लिजंड खेळाडू 76 वाढदिवस आपण साजरा करतो या मैदानामध्ये, या स्पर्धेमध्ये मालजीपाडा गावामध्ये. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया आणि दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. एका बाजूला RK मोरवा आणि दुसऱ्या बाजूला श्रीकृष्ण कोळशेत. नक्कीच टॉस कोण जिंकतो हा बेनिफिट आहेच आणि विकेटचा देखील बेनिफिट आहे. मात्र मॅच जिंकणे महत्वाचं आहे. RK मोरवा हा संघ टॉस जिंकलेला आहे. नक्कीच दोन्ही संघात देखील सत्कार केला जातो, सन्मान केला जातोय. RK आणि श्रीकृष्ण कोळशेत फूड बास्केट देऊन दोन्ही संघांना देखील थंड करण्याचं काम आयोजक करत आहेत.
थंड आणि फूड बास्केट नानांच्या वतीने आयोजकांच्या वतीने देण्याचं काम केलेलं सुंदर नियोजन आयोजन आहे. आणि आपण एका बाजूला बघतोय तिसरा सामना सुरू आहे जुचंद्र वर्सेस एक्सर. अमर मँगो मर्चंट. मात्र हा सामना दोघांसाठी महत्त्वपूर्ण असेल. एका बाजूला पहिल्या हाफमधून आपण बघतोय तसं साई दत्त पेनकरपाडा हा संघ जिंकलेला आहे. दुसऱ्या बाजूला NCC नारंगी संघ जिंकलेला आहे आणि तिसरा सामना सुरू आहे. प्रथम बॅटिंग करत असताना जुचंद्र संघाने धाव बनवल्या होत्या 46 आणि 47 धावांचं आव्हान एक्सर ए संघाला करायचं आहे. नक्कीच स्टेजवरती केक देखील आलेला आहे. त्या व्यक्तींचा आज वाढदिवस आहे. एक लिजंड खेळाडू त्याने जगतातील नामांकित व्यक्तिमत्व एक्सर गावातील ज्येष्ठ नागरिक समाजसेवक आणि त्यांच्या नावावरती भरपूर सेंचुरी आहेत. एक टेनिस असू द्या ओपनमध्ये असू द्या का गावाच्या मास्टर संघामध्ये असू द्या का यंग संघामध्ये असू द्या त्यांचं नाव आपण बघतोय. चला या आपण साजरा करूया एक्सर ए टीम. एक्सरे संपूर्ण संघ या जरा. सर्व येते या जरा आपण केक कटिंग करू नंतर मग तुम्ही खेळण्यासाठी उतरा. या जरा किशोर पाटील साहेब या जरा. एक्सरे संघ संपूर्ण येते या. चला जुचंद्र टीम तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्या. एक्सरे संघ या नानांचा आपण जन्मदिवस साजरा करतोय. टेनिस क्रिकेट विश्व पितामह म्हणून ज्यांचा उल्लेख नेहमीच अनेक ठिकाणी केला जातोय, ज्यांनी अनेक मोठमोठ्या टेनिस क्रिकेटपटूंना घडवलंय. आपल्या जर पालघर जिल्ह्यामध्ये वसई तालुक्यामध्ये जर अनेक व्यावसायिक जर क्रिकेटपटू कोणी आणले असतील तर ते सन्माननीय हरिराम पाटील साहेबांनी आणलेत. नानांनी आपल्या वसई तालुक्यात अनेक व्यावसायिक क्रिकेटपटू आणलेत. लक्षात ठेवा आज ते आपल्या या मुख्य मंचावर आहेत. त्यांचा 76वा वाढदिवस आहे. वयाच्या 65व्या वर्षापर्यंत नाना क्रिकेट खेळलेत. 65 च्या वर असताना देखील त्यांनी क्रिकेट खेळलेला आहे. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे अभिमान आहे आपल्यासाठी की आज ते आपल्या मुख्य मंचावर आहेत आणि हा खरोखरचा योगायोग नाना आहे. कारण आपण 76 वर्ष आपल्याला झालेत. मात्र मला तरी असं वाटतं ना की क्वचित तुमचा जन्मदिवस एखाद्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये म्हणजे केला गेला असेल असं मला तरी मी तरी म्हणतोय. हा योगायोग आहे. चला या आपण साजरा करूया नानांचा जन्मदिवस. हे किशोर भाऊ वऱ्या कोण चला या सर्वांनी येऊ. कोळशे चला उठा. हॅलो जितू भाऊ उठा. चला सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. मी गाणं बोलतो नानांसाठी. मी गाणं बोलतो सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. ओके 1 2 3. हे लाभावे दीर्घायू लाभावे दीर्घायू. हरिराम नाना हॅपी बर्थडे टू यू. हरिराम नाना हॅपी बर्थडे टू यू. एक्सरच्या टीमला बोलवा हो नाना ना केक भरवा हो. एक्सरच्या टीमला बोलवा हो नाना ना केक भरवा हो. लाभावे दीर्घायू लाभावे दीर्घायू. हॅपी बर्थडे टू यू. हरिराम नाना हॅपी बर्थडे टू यू. नाना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. अनेक 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 टेनिस क्रिकेट जगतामध्ये तुम्ही अर्धशतकं ही झळकावलेत. मात्र आपल्या आयुष्यामध्ये नाना आपण शतक झळकावं ही आमच्याकडून नक्कीच गणपती बाप्पा चरणी आज या नागोबाच्या आपण क्रीडा संकुलनामध्ये खेळतोय. या नागोबा चरणी प्रार्थना असेल की आपण 100 वर्ष पूर्ण करावी. मी म्हणतो
धन्यवाद मालजीपाडाचं नक्कीच काकांच्या वतीने नानांच्या वतीने धन्यवाद. आणि एकसरे संघ नक्कीच आज नानांचा वाढदिवस आहे, 76 वाढदिवस आपण या मैदानामध्ये करतो. आजचा दिवस चांगला जाणारा दिवस आहे आणि पुढील आयुष्य नक्कीच. नाना 40+ क्रिकेट आपण खेळतोय. आज तुमचा जन्मदिवस आहे, 76वा वाढदिवस आहे. थोडीशा काही आठवणी किंवा या क्रिकेट विषयी जर काही सल्ले द्यायचे असतील या लेजंडरी क्रिकेटपटूंना तर ते आपण द्यावेत. हॅलो, मला सांगावंसं एक वाटते की आम्ही अलिबाग मांडवाला राटला टीमला 1994ला 0ला अलाउड केले. राटला टीमला 0ला अलाउड केले आणि सतत 6 वर्ष कंटिन्यू फायनल मारले अलिबाग मांडव्याला. एकसर गावदेवी संघ होता आमचा. त्या संघामध्ये अनेक खेळाडू खेळलेत. जंबो, दीपक शाह, प्रेमनाथ असे भरपूर, विनोद केनी वगैरे असे भरपूर जणांना मी घेऊन गेलो अलिबागला. आणि आता वशिष्ठमध्ये सिनियर सिटीजन खेळताना मी 3 आमदार चषक आणि 1 खासदार चषक मारलेले आहे. आणि वशिष्ठमध्ये सांगण्यासारखं असं आहे की जैसर इथे खेळताना आम्हाला सेमीफायनलला दादाआधी टीम लागलेली. 13 चेंडूमध्ये 51 नॉटआउट मारलेत मी. 13 बॉलमध्ये 51 नॉटआउट मारलेत. 7 सिक्सर 4 4 उत्तुंग षटकार विद्यामंदिर शाळेजवळ. नंतर सिंपोलीला पण मॅन ऑफ द सिरीज घेतले कुमार भंडारीच्या इथे. तिथे पण मॅन ऑफ द सिरीज घेतले. आणि नंतर आम्ही लास्ट मॅच आमच्या ग्राउंडवरती हारलो फायनलला. थँक्यू, धन्यवाद नाना. या नानाच्या आठवणी आहेत का. हरिराम पाटील यांना क्रिकेटचा भीष्म पितामह म्हटलं तर मित्रांनो अनेक विक्रम हरिराम नानांच्या नावावर आहेत. या आपण ऐकूया पुन्हा एकदा हेमप्रकाश पाटील. नक्कीच त्यांच्या नावावरती एवढे रेकॉर्ड आहेत. मात्र हे रेकॉर्ड करताना त्यांना पुन्हा जन्म घ्यायला लागेल. कोण असेल समोर अपोजिट. मात्र हे रेकॉर्ड ठेवणं शक्य नाही, अशक्य नाही आहे. मात्र क्रिकेट चालू आहे. मात्र नानांचा जो रेकॉर्ड आहे तो तसाच राहील, कायम राहील. त्याचा रेकॉर्ड कोणी तोडणार नाहीये. तिसरा सामना सुरू आहे. 47 धावांचं आव्हान घेऊन उतरणार एकसरे संघ. यस भरत भाऊ. तिसरा सामना सुरू आहे. 4था सामना टॉस झालेला. आरके संघ टॉस जिंकलेला आहे. श्रीकृष्ण कोळसे वर्सेस आरके मोरवा. आज 4था सामना. आजच्या दिवसामधील आजचा दिवस सेमीफायनल आणि फायनल मध्ये कुठला संघ पोहोचतोय. ज्या नियमावली बनवलेल्या आहेत त्या सूचनाचं पूर्ण तंतोतंत पालन सर्व संघांनी केलं पाहिजे. अग्रिकोली समाज सामाजिक संस्था अंतर्गत कांचन येतोय. मात्र बॅटिंग करत असताना जास्त काय करू शकला नाही कांचन. मात्र या ओव्हरमध्ये पॉवर प्ले सुरू आहे. मात्र पॉवर प्लेमध्ये कमीत कमी धावा कांचन देण्याचं काम करतील. किशोर पाटील एक लिजन खेळाडू, त्याने जगतातील आणि त्यांना तितकेच चांगले साथ गेले किती स्पर्धेमध्ये कैलासांची मिळालेले आहे. कैलास सूर्य चेंडू, यॉर्कर चेंडू, कांचन यांचा पहिला चेंडू आणि सर्कलच्या आतमध्ये थोडी मिसफीड राम यांच्याकडून. एकच धाव. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन. पहिली धावांची सुरुवात. एकसर हे संघ अमर मँगो मर्चंट यांनी 47 धावांचा पाठलाग सुरू असताना हे आव्हान आम्ही स्वीकारतोय. कैलास प्रथम स्ट्राईक घेताना
एक्सर ए संघ अमर मँगो मर्चंट वर्सेस जुचंद्र मास्टर संघ. तिसरा सामना सुरू आहे. कांचन पहिला चेंडू वेगवान, दुसरा चेंडू स्लो टाकला होता. पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला. फर्स्ट चेंडू टाकण्याचं काम नेहमीच करायचं. पॉवर प्ले सतत सुरू आहे. 3 खेळाडू मैदानच्या अगदी कट्टोकट उभे आहेत आणि सर्व खेळाडू मैदान सर्कलच्या आतमध्ये आहेत. पूर्णपूर फायदा कैलास आणि किशोरने घेतला पाहिजे. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा आल्या तर नक्कीच तुम्हाला सामना जिंकता येईल. एक्सर ए संघ. सुंदर फटका मात्र शतकशक्ती ते नाही. अगदी सेम प्ले चेंडू लँडिंग होतोय. 1 धाव 2 धावा देखील झालेल्या आहेत. अगदीच सीमारेषे जवळ हा चेंडू अडवण्याचं काम करतोय फिल्डर्स आणि या 2 धाव समाधान. 47 धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये. 30 चेंडूमध्ये कैलास आणि किशोर. मात्र गेल्या वर्षापासून जरा फॉर्म मध्ये असलेला संघ एक्सर बी संघ आहे. सुरेख चेंडू, सुरेख फटका. अगदी चेंडू दिशा दिली. फक्त चेंडू दिशा दिली. चेंडू निघून जातोय. थांबतोय बघायचा. चेंडू निघून गेलेला आहे. सीमारेषे बाहेर. दन दन दन. मिळतील 4 धावा. मात्र बघा जिथे शक्तीची गरज नाही तिथे फक्त युक्तीची गरज आहे आणि तेच कैलासाने दाखवलेलं आहे. फक्त चेंडू कट केला आणि चेंडू निघून जातोय. ओपन मैदान आहे, सुंदर मैदान आहे. चेंडू आउटफील्ड फास्ट आहे. मात्र याचा फायदा एक्सर ए संघाला होतोय. धाव संख्या 7. 47 बनवायच्या आहेत. 7 धावा झालेल्या आहेत. सुरेख अप्रतिम चेंडू, अप्रतिम फटका. किती धावांचा फटका असेल बघायचं. चेंडू जातोय आणि चेंडू पुन्हा एकदा या सुंदर फटकेमध्ये सुरू आहे. बॅट मधून येतोय. सुंदर चौकार. मिळतील 4 धावा. मात्र ही संधी आहे चांगली धावा बनवण्याची. ती संधी सोनं करतोय कैलास. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 2 सुंदर चौकार, अप्रतिम चौकार. 47 बनवायचे आहेत. मात्र जबरदस्त पाठलाग सुरू आहे. तिसरा सामना सुरू आहे. जुचंद्र वर्सेस एक्सर ए. संपूर्ण मैदानाचा आढावा घेत असताना कॅप्टन कोलसेत मोहनजी घरात. सुरेख चेंडू बॅक टू द बॉलच्या समोर अगदी चेंडू येतो. मिडा क्षेत्रामध्ये चेंडू आडला. सर्कलच्या आतमध्ये चेंडू आडला जातोय. एकच धाव समाधान. ज्या धावांची गरज होती ना ती धावसंख्या एक्सर ए संघ बनवतोय. धावसंख्या 12. पाठलाग सुरू आहे. 47 धावा बनवायचे आहेत. मात्र अप्रतिम 2 सुंदर चौकार कैलासांच्या बॅटमधून. पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या स्थितीमध्ये चांगल्या धाव संघाने खेळत आहेत. एक्सर ए संघ चांगल्या प्लॅनिंगने खेळत आहेत. नक्कीच जेम्स बॉन्ड राई संघाचा एक खेळाडू आहे योगेश पाटील. यांचा देखील आज वाढदिवस आहे. मॅनेजर आहेत योगेश पाटील. आमचे राई संघाचे खास करून पाठीराखे आहेत. मॅनेजर आहेत आमच्या संघाचे आणि त्यांचा देखील वाढदिवस आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. नंबर 2चा गोलंदाज अनिल येतोय. मात्र अनिलला या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा द्यायला लागतील. अनिल मात्र बरेच स्पर्धेनंतर आज दिसतोय. 47 धावांचा पाठलाग सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या 12. चांगल्या स्थितीमध्ये एक्सर हे संघ. चर्चा सुरू आहे पंचांची. मात्र ओपन मैदान आहे. कुठे डिक्लेअर झोन नाही. आउटफील्ड फास्ट आहे. मात्र तुम्ही गॅप मधून फटके खेळले तर नक्कीच चांगले धावसंख्या तुम्हाला बनवता येईल. मालजीपाड संघाचे अष्टपैलू खेळाडू विनोदजी म्हात्रे यांच्याकडून अनिलसाठी खास बक्षीस आहे. कशी विकेट घ्या. प्रत्येक विकेटला 100 रुपये. हॅट्रिक जर केली तर 500 रुपये आणि नक्कीच डॉट वर टाकली तरी 500 रुपये. बघा काय प्रेम आहे. आपल्या समाज बांधवाचा दुसऱ्या बांधवावर प्रेम आहे. यस काय चर्चा सुरू आहे पंचांची. यस
चर्चा सुरू आहे पंचांची. मात्र चौथा सामना जो आहे RK मोरवा वर्सेस श्रीकृष्ण कोळसे संघ, दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. टॉस देखील झालेला आहे. RK संघ टॉस जिंकलेला आहे. तिसरा सामना सुरू आहे एक्सर A वर्सेस जुचंद्र मास्टर. 47 धावांचा पाठलाग सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा बनवल्या होत्या कैलास आणि किशोर. ही जोडी आहे जयवरी जोडी आहे. ही जोडी आहे धर्मवीर जोडी आहे. अनिल येतोय. सुरुवात चांगली करतोय मात्र अगदी सॉफ्ट फटा खेळून काढला. सर्कलच्या आतमध्ये चेंडू खेळून काढतोय. चांगली फिल्डिंग मात्र जबरदस्त एक चपल खेळाडू आहे. एकच धाव घेतली जाईल. मात्र एक खेळाडू शॉट असल्या कारणाचा गॅप भरपूर आहेत. मात्र गॅपच्या शोधामध्ये आहेत एक्सर एक संघ. तो गॅप शोधावा लागेल आणि ओपन मैदान आहे. सुरेख फटका मात्र हा येतोय. जबरदस्त षटकार किशोर पाटील यांच्या बॅट मधून. अप्रतिम अफलातून अनिलच्या वरती आक्रमण केलेलं आहे किशोर यांनी. जबरदस्त फटका, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल षटकार किशोर पाटील आणि एका बाजूला चांगली साथ कैलासांची देखील मिळते. एक्सर A संघ 47 धावांचा पाठलाग सुरू. वादळ देखील आलेला आहे. मात्र हे वादळ कुठल्या संघाला घेऊन जाईल. भोरा आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. बघा सर्व धूळ माती सर्व घेऊन आपल्या बरोबर जात आहे. मात्र जाताना आमची सर्व इडापिडा घेऊन जा. तुफान आलेला आहे. तुफान मध्ये अमिताभ बच्चन आहे. खाली बसा. जबरदस्त तुफान आला होता. मात्र जे बॅटर आहेत ते दोघे बॅटर तुफान आहेत, कैलास आणि किशोर. मात्र हे तुफान थांबवावं लागेल जुचंद्र मास्टर संघाला. जबरदस्त धावांचा पाठलाग सुरू आहे. 47 धावा बनवायच्या एक्सर A संघाला. अमर मँगो मर्चंट एक चांगला संघ आहे आणि हा संघ देखील 23 मालिकामधील चांगला संघ आहे. बरेच सामने जिंकले हारले मात्र जिद्द हारले नाहीये. एका बाजूला किशोर पाटील, एका बाजूला कैलास पाटील. सामना सुरू आहे. षटकाराच्या सहाय्याने खेळत किशोर पाटील. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू सापडत नाही रक्षकांना. डॉट चेंडू होता. 22 पंचांना मार्फत येतोय. एक धाव घेतली तर एक धावांचं महत्व काय असतं. मात्र एक जे संघ एक धावाने पराभूत झाले त्या संघाला जाऊन विचारा एक धावाचं काय महत्व असं ते. मात्र जेवढ्या तुम्हाला धावा बनवता येतील, जेवढ्या तुम्हाला धावा घेता येतील तेवढं तुम्ही धावा घेत राहा. सुरेख चेंडू अगदी स्वप्न फटका केला. बघा चेंडू खाली चांगली क्षेत्ररक्षक आणि सोडणार नाहीये. सुंदर झेल पकडतोय आणि संपतोय कैलासांचा खेळ. जबरदस्त झेल. पहिल्या ते गडी बाद होतो एक्सरे संघाचा कैलास. धाव संख्या 1 गडी बाद 20 धावा. चांगल्या स्थितीमध्ये एक्सरे संघ बघतोय आपण. नंबर 2 चा बॅटर कुमार, नारायण गार्डनचे मालक आणि एक चांगले व्यक्तिमत्व कुमार येतोय. जशी बॅटिंग कैलासने केली ना तसेच कुमारला देखील करावे लागेल. आपल्याला संघाला जिंकायचं असेल तर. चांगली गोलंदाजी सुरू आहे. मात्र आक्रमक सुरू आहे. मात्र एक खेळाडू कमी असल्यामुळे गॅप भरपूर आहेत. गॅपच्या शोधामध्ये किशोर आहेत. तसेच गॅप शोधावे लागतील कुमार यांना. 47 धावा बनवायचे आहेत 30 चेंडूमध्ये 5 ओव्हरमध्ये. मात्र 47 धावा करत असताना विकेट देखील महत्त्वाचे असतील, धावा देखील महत्त्वाचे असतील. आणि नक्कीच धावत असताना काळजी घ्या. थकवा जाणवला थांबा, पाणी घ्या, आराम करा 1 मिनिटं. मात्र आपला एक सामना आपला वेळ वाचवलेला आहे, 1 तास वाचलेला आहे.
यस, मात्र अपील करण्याचं काम अनिल करतोय. किती धावांचा फटकाचा धावा सुरू आहे. चेंडू देखील तर पाठलाग सुरू आहे. या फटक्यावरती आलेल्या त्या 2 धावा पूर्ण करतोय कुमार आणि किशोर. नोचा इशारा आहे का? वन शॉट आहे. मात्र बघा एक धावाचं महत्व काय असेल. मात्र कुमारचं लक्ष नव्हतं. बॅट पूर्ण क्रीजमध्ये आणली नव्हती. मात्र संपूर्ण लक्ष पंचांचं आहे. परशुरामजी भोईर आहेत, त्यांचं चांगलं लक्ष आहे. बऱ्याच स्पर्धा आपण त्यांच्या माध्यमातून बघतोय. एका बाजूला कामन प्रीमियर लीग देखील सुरू आहे. मात्र आपल्या हक्काच्या स्पर्धेमध्ये आलेले आहेत ते. मेघनाची गरज प्लीज वरती या. सुरेख अप्रतिम चेंडू. नक्कीच ही धाव घेतली जाईल. मात्र एक धावा महत्वाचा असेल एक संघासाठी. मात्र शतक संपलेले आहेत ते. दुसरं धाव संघ धाव फलकावरती 22 धावा. 22 धावा झालेल्या आहेत. जबरदस्त चांगल्या स्थितीमध्ये आपण बघतोय. पहिल्या ओव्हरमध्ये कांचन 12 धावा खर्च करतोय. अनिल 200 गोलंदाजी करतोय. 10 धावा खर्च करतोय. 1 गडी बाद करतोय. विनोद म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील अनिलला बक्षीस आलेलं आहे. तुम्ही नंतर बक्षीस घ्या. मात्र सामना झाल्यानंतर कुमार नंबर 3चा गोलंदाज. सुरेख अप्रतिम अगदी स्लो चेंडू खेळला होता. आरामदेव सॉफ्टवेअर खेळून काढला होता. एक धाव बघा, छोटी धाव घेतलेली आहे. बघा इथे कोण हारता कोण जिंकता. अक्षरशः 2 धावा पूर्ण. राजेंद्र तो नंबर 3चा गोलंदाज. 47 धावांचा पाठलाग सुरू आहे. 2-2 एक धावा सुरू आहेत. मात्र ह्या धावा आपल्याला बनवायच्यात. आपल्याला सामना जिंकायचा आहे. मात्र काही संघ जे आहेत 23 संघामध्ये एक सामना जर जिंकला मात्र ते समाधानी आहेत. मात्र समाधानी राहणं गरजेचं आहे. आपण 40+ सामने खेळतोय. आगरी कोळी सामान्य संसदेवरती आपल्या समाजासाठी सामने खेळतोय. मॅच खेळतोय. सुरेख चेंडू. सुरेख फटका. अगदी कार्पेट ड्राय खेळतोय. 1 धाव कंप्लीट झालेले आहेत. मिसफील्ड मात्र चुका. ह्या चुका तुम्हाला पराभवाचा दिशेने नेत आहेत द्विचंद्र मास्टर संघाला. आतापर्यंत भरपूर चूक घडलेल्या आहेत द्विचंद्र मास्टर संघाच्या वतीने. 2 चौकार आलेल्या आहेत त्यांच्या चुका करून. आणि देखील चूक द्विचंद्र मास्टर संघाला मागात पडू शकते. धावा कमी आहेत. मात्र धावांचा पाठलाग सुरू आहे. आतापर्यंत धावसंख्या झाले आहेत 28 धावा झालेल्या आहेत. आणि 47 धावांचा पाठलाग सुरू आहे. आतापर्यंत 28 धावा झालेल्या आहेत. मात्र 50-60% धावा झालेल्या आहेत असं म्हणता हरकत नाहीये. सुरेख चेंडू. सुरेख फटका. अगदी गॅप शोधाच्या मध्ये शोधून काढलेला आहे. त्या गॅप मधून फटके खेळत आहेत. आणि सोडणार फेकी. मात्र एक धावा सुरू आहे. 2-2 धावा सुरू आहेत. एकसर ए संघ 47 धावांचा पाठलाग सुरू असताना धाव संख्या 30. 17 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 15. बघा काय जबरदस्त बॅटिंग केली. डोकं शांत ठेवून जबरदस्त. कैलासाने 2 चौकार मारले. किशोर पाटील एक जबरदस्त बॅटिंग सुरू आहे किशोरांची. सुंदर फटका. भरपूर गॅप्स आहेत. किती धावांचा फटका असेल. मात्र इथे काय चालले. मात्र द्विचंद्र संघाने आज सामना सोडून दिले की काय असं म्हटलं हरकत नाहीये. जिद्द सोडून दिलेलं आहे. मात्र विशेष सूचना आयोजकांमार्फत जेवणाची काउंटर सुरू झालेल्या, जेवणाची व्यवस्था सुरू झालेल्या. जे संघ खेळून झाले आहेत त्यांनी कृपया जेवण घ्यायचं. पेनकरपाडा, राई, नारंगी संघाने जेवण घ्यायचं आहे. आणि आलेले सर्व पाठीराखे प्रेक्षक त्यांनी देखील जेवण घ्यायचं आहे. जेवढं अन्न संपेल तेवढं ताटामध्ये घ्या ही तुम्हाला नम्र विनंती असेल. सुरेख फटका. कुमारांची आज बॅट टापलेली आहे. जबरदस्त बॅट. त्यांच्या बॅटमधून फटके दिसतात कुमारांच्या. बघा जितेंद्र मास्टर काय संघ करतो बघा. आज भरपूर त्यांच्याकडून चुका. मात्र चुकीला माफी नाहीये. आपण पिक्चर मध्ये बघतोय चुकीला माफी नाहीये. मात्र तिथे तेच घडतं. आतापर्यंत भरपूर मिस्टेक केलेल्या आहेत. मिसफील्ड केलेल्या आहेत. चौका सोडलेल्या आहेत. मात्र त्यांनी त्यांचा आत्मविश्वास घालवलेला असं म्हणलं हरकत नाहीये.
क्रिकेटमध्ये हार जीत होतं असं, कधी एकसर ए संघ हारतो, कधी जितेंद्र जिंकतो, कधी जितेंद्र हारतो, कधी एकसर ए संघ जिंकतोय. मात्र क्रिकेटचं प्रेम आणि जिद्द हरू नका. पाणी घेऊन जायचं. मात्र जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. किशोर सलामीला आलेला आहे. जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. मात्र या वयामध्ये देखील चांगली बॅटिंग सुरू आहे. धाव संख्या झाली ती 3 ओव्हरनंतर 36 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडू आणि धावांची गरज आहे 11. बघा काय सामना सुरू आहे. घेऊन या एक्सर घेऊन या. त्यांनी ग्लुकोंडे घेऊन या. ग्लुकोंडीची गरज आहे नक्कीच. त्यांचा खेळाडू आले हरकत नाही. खेळाडू या. गरमी जास्त आहे, ऊन आहे, थकवा जाणवतोय. मात्र ग्लुकोंडीचं पाणी पिल्यानंतर आपली एनर्जी वाढते, बळ वाढतं, आपली जिद्द वाढते. जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. विशेष सूचना जे पाठीराखे, जे प्रेक्षक, जे संघ आलेले आहेत त्यांनी कृपा करून जेवण घ्यायचं. अगदी वेळेवर जेवण सुरू झालेलं आहे. धाव संख्या 36 धावा झाल्या आहेत. 12 चेंडू, धावांची गरज आहे 11. आणि गोलंदाज कपिल येतोय. 12 चेंडू, धावांची गरज आहे 11. चांगल्या स्थितीमध्ये धाव संख्या 36-47 धावांचा पाठलाग सुरू आहे. आपण नक्कीच पुढचा सामना RK मोरवा वर्सेस श्रीकृष्ण कोलशेत सामना होणार आहे. चौथा सामना पहिल्या हाफमधून अंतिम सामना. किशोर पाटील सुरेख अप्रतिम फटका, सुंदर आणि देखना फटका आणि तितकाच सुंदर देखना अप्रतिम झेल गडीबाद. RK क्रीडा मंडळाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक आणि समाजसेवक आणि माजी संघनायक हरेश्वर राऊत साहेबांचं आगमन झालेलं आहे. प्लीज सुस्वागतम. विनंती करतो आपण मंचावर यायचं प्लीज. या. जिथे RK संघ तिथे हरेश्वर राऊत, तिथे RK संघ. एक प्रेम आहे, आशीर्वाद आहे. मात्र मोठ्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी नेहमी असावा. मात्र संपूर्ण कॅल्क्युलेशनने उतरलेला एकसरे संघ आज बऱ्याचशा स्पर्धेनंतर एकसरे संघ चांगली कॅल्क्युलेशन खेळत आहेत. चांगली सुरुवात झाली होती. कैलास आणि किशोरने केली होती. देवेंद्र येतोय. चांगली गोलंदाजी देवेंद्रने केली होती. तशीच बॅटिंग आता करावी लागेल. जास्त धावांची गरज नाही. मात्र सिंगल डबलची गरज आहे. मात्र सिंगल डबलवर जास्त भर ठेवलेला आहे. मात्र खास करून कैलास, किशोर आणि कुमार, के आणि के, कैलास, किशोर आणि कुमार हे 3 केच्या खेळाडू उतरले होते. फुलटॉस चेंडू, मात्र चांगला फटका. किती धावांचा फटका असेल. मात्र हा फटका येतोय चौकार. मिळतील 4 धावा. चेंडू पडल्यानंतर चेंडू जास्त उचली घेतो, जास्त उंची घेतो. आउटफी फास्ट आहे. चेंडू निघून जातोय. मिळतील 4 धावा. आणि नक्कीच 4 धावांनी संघ सरकतोय. एकसर हे संघ 40 धावावरती पोहोचतो संघ. आणि नक्कीच 40 धावा झालेल्या. 7 धावांची गरज आहे. सुंदर फटका, कव्हर ड्राईव्ह बघतो आपण. गॅप भरपूर आहेत. चेंडू आडला तर राम तिथे आहेत. 2 धावांचा फटका येतो देवेंद्रच्या बॅटमधून. चांगले धावसंख्या बनवलेले एकसरे संघाने 27 धावांचा पाठलाग सुरू आहे. सुंदर अप्रतिम चेंडू उंच हवेमध्ये बघायचं आणि ते झेल सुटतोय आणि ते मिळतोय या संपास. आणि ते काही पेक्षा चांगला षटकार असेल. मात्र पंचांनी देखील इशारा 6 धावांचा येतोय. आणि या षटकाराने एकसर ए संघ अमर मँगो मर्चंट
आज सामना जिंकतोय. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. नाना तुमचं देखील अभिनंदन आणि तुम्हाला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा वाढदिवसाच्या. आणि राईचे पाठीराखे, राईचे खेळाडू, राई संघाचे मॅनेजर योगेश पाटील यांचा देखील आज वाढदिवस आहे. त्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या आगरी कोळी समाज संस्थेच्या वतीने. अभिनंदन कुमार भाऊ, अभिनंदन किशोर भाऊ, अभिनंदन. चांगला खेळ दाखवला. जितेंद्र संघाचे देखील कौतुक. मात्र आज तुमचे खेळाडू कमी असताना